मित्रांनो, शहरात आपण खूप काही मिळवतो, पैसा, मोठी घरं, गाड्या, पण तरीही रात्री झोपताना मन मात्र शांत कधीच नसतं. कुठेतरी एक रिकामेपण, एकटेपण जाणवत राहतं आणि मग अचानक मन भूतकाळात जातं, त्या लहानपणीच्या दिवसांकडं, जिथे ना टेन्शन होतं, ना स्पर्धा होत्या, तिथे फक्त आनंद होता. तो काळ, ते दिवस आणि ते गावाकडचं साधंच पण मनापासून जगलेलं जीवन. कदाचित तिथेच लपलेले आहे खरे सुख. गावातली ती सकाळ आजही डोळे बंद केले ना, जशीच्या तशी दिसते. कोंबड्याच्या आवाजाने जाग यायची, खिडकीतून येणारा थंडगार वारा, आई चुलीवर चहा बनवत असायची आणि त्या धुरात एक वेगळीच ऊब असायची. मातीचा तो सुगंध, पक्ष्यांचा आवाज आणि आजूबाजूला फक्त शांतता. ना मोबाईल, ना इंटरनेट, पण तरीही आयुष्य पूर्ण आनंदी वाटायचं, कारण त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप मोठा आनंद लपलेला असायचा. गावातलं जीवन कधीच सोपं नव्हतं. वडील सकाळपासून शेतात जायचे, उन्हात काम करायचे, हाताला गट्टे पडलेले असायचे, अंगावरती घाम, पण चेहऱ्यावर कायम समाधान असायचं. कारण ते कष्ट फक्त पैशासाठी नव्हते, ते कष्ट होतं कुटुंबासाठी, आपल्या लोकांसाठी, आणि त्या प्रत्येक घामाच्या थेंबात एक अभिमान होता. आज शहरात सगळं मिळतं, पण त्या कष्टातला आनंद मात्र कुठेसुद्धा मिळत नाही. गावातली खरी श्रीमंती म्हणजे तिथली माणसं. शेजारी म्हणजे फक्त शेजारी नव्हते, ते कुटुंबाचाच एक भाग होते. एखाद्याच्या घरी काय झालं की सगळं गावच धावत यायचं आणि आनंदाच्या वेळी सगळे मिळून हसायचे, खेळायचे. लहानपणी मित्रांसोबत मातीमध्ये खेळणं, पावसात भिजणं, हे सगळं इतकं साधं होतं, पण आज ते सर्वात मौल्यवान वाटतं. कारण शहरात माणसं जवळ असतात, पण मनं खूप दूर असतात. गावातली रात्र म्हणजे एक वेगळीच जादू असायची. आकाशभर चमकणारे तारे आणि पूर्ण शांतता. ना गाड्यांचा आवाज, ना गोंधळ, फक्त स्वतःसोबत घालवलेला तो सुंदर वेळ. आज शहरात सगळं आहे, पण ती शांतता कुठेतरी हरवलेली दिसते. मन थकलेलं असतं, पण विश्रांती मिळत नाही. आणि तेव्हा जाणवतं की खरं सुख हे पैशात नाही, तर त्या साध्या, शांत आणि प्रेमाने भरलेल्या गावाकडच्या जीवनातच आहे. आपण मोठं होण्यात इतके व्यस्त झालो की लहानपणातलं खरं सुखच हरवून बसलो. मित्रांनो, गावाकडच्या तुमच्या काय आठवणी आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपण जर चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.